नमस्कार सर्वांना. राजकीय घडामोडींचा पुढचा टप्पा आज आपण अभ्यासतोय. या टप्प्यामध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न आणि ज्या काही 2-4 महत्त्वाच्या थेरीच्या घडामोडी राहिल्या त्या पाहणार आहोत. लगेच आपण आपल्या मुद्द्याला सुरुवात करतोय. आजचा आपला पहिला मुद्दा आहे की पारसी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. हा आपला पहिला मुद्दा आजचा आहे. फारसी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा. भारत सरकारनं काय केलं आहे की नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत भारतातील अभिजात भाषांपैकी एक म्हणून फारसीचा म्हणजे पर्शियन भाषेचा समावेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि याची माहिती कोणी दिली आहे तर आपल्या देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिलेली. म्हणजे पहिली गोष्ट आपण विचार केला की बाबा फारसी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय सरकारनं का घेतला आहे. सरकारनं घेतलाय कारण नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत हा निर्णय घेतलाय. पर्शियन भाषेला काय केलं जाणार आहे, अभिजात भाषेचा दर्जा दिला जाणार आहे. मग ही माहिती कोणी जाहीर केली आहे तर आपल्या देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी जाहीर केले हे आपण म्हटलं. मग आपण थोडीशी माहिती अभिजात भाषांविषयी ऐकूयात. 2004 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली तमिळ ही भारतातील पहिली भाषा होती. आणि आत्तापर्यंत किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे? 11 भाषांना. आत्तापर्यंत 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. मग त्या भाषा कोणकोणत्या? आपण म्हटलं प्रथम भाषा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेली तमिळ असा आपण उल्लेख केलेला होता. आता तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. बंगाली, पाली, प्राकृत, उडिया आणि आसामी. आणि मराठी भाषेला अगदी 1960 मध्ये आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून आत्तापर्यंत वाट पाहावी लागली आपल्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमण्यात आलेली त्या समितीने शिफारशी कधीच केल्या होत्या. का मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा यासाठी शिफारशी केल्या होत्या. परंतु या अगोदरच्या कोणत्याही सरकारनं या शिफारशी मान्य केल्या नव्हत्या. आणि आत्ता अलीकडच्या कालावधीमध्ये निवडणुकीच्या अगोदर मात्र मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मग अभिजात भाषा म्हणजे काय, हे काय आहे, हे मराठी व्याकरणामध्ये आपण त्याची सविस्तर चर्चा करूयात. पण या ठिकाणी या 11 भाषा आहेत हे आपल्याला कळालं. आणि आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण हे पण पाहिलं की नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत भारतातील अभिजात भाषांपैकी एक म्हणून फारसी म्हणजे पर्शियन भाषेचा समावेश केला गेला आहे अभिजात भाषांमध्ये. हे लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवलं. माहिती घोषणा कोणी केली तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी. पुढे आपण अभ्यासलं पहिली अभिजात भाषा कोणती की जिला दर्जा मिळाला होता, तमिळ होती. आणि आत्तापर्यंत आपल्या देशामध्ये किती भाषांना अभिजात भाषांचा दर्जा प्राप्त झाला आहे? 11 भाषांना झाला आहे. मग या 11 भाषा पण आपण पाहिल्या कोणकोणत्या आहेत. लक्षात आलं. पुढे जाऊयात. आता हे काही गोष्टी आहेत की ज्या सांगणं आवश्यक नाही आहे, तुम्हाला माहिती आहे, पण आपल्या अभ्यासाचा भाग म्हणून थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे फुटले, जे फुटून निघाले त्यांना मूळ पक्षाचा दर्जा दिला. मूळच्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना जी होती त्याच्यातून हे बाहेर निघाले, बंड केला. आणि यांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त आमदार होते. निवडणूक आयोगाने यांना शिवसेना या पक्षाचं चिन्ह पण दिलं आहे आणि त्यांना तो दर्जा पण दिलेला आहे. तर शिवसेना धनुष्यबाण यांना मिळाले. आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंही तेच झालं. शरद पवार यांच्या पक्षामध्ये जे पूर्वीचं घड्याळाचं चिन्ह होतं त्याच्यातून अजितदादा पवार फुटून बाहेर निघाले. त्यांनी पक्ष जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती हक्क दाखवला आणि निवडणूक आयोगाने तो मान्य सुद्धा केला. आणि अजितदादा पवार हे आता जो मूळचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, मूळचं चिन्ह घड्याळ आहे, तर ते त्यांना प्राप्त झालेलं आहे. लक्षात आलं. त्यानंतर शरद पवार गट जो होता त्यांना मात्र नवीन चिन्ह मिळालं आहे, तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे तुतारी. भारतीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या गटाला 7 फेब्रुवारी 2024ला हे नवीन नाव दिलेलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार.
तुतारी वाजवणारा माणूस. लक्षात आलं? तशा प्रकारे हे काही घडामोडी घडलेल्या होत्या. तुतारीवाला माणूस हे निवडणूक चिन्ह प्रदान करण्यात आलेलं आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. त्यानंतर पहा, अरुण गोयल यांनी राजीनामा दिला. मधल्या कालावधीमध्ये हे निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिला होता. हे खरं तर एवढं महत्त्वाचं नाही आहे. नवीन त्यांच्या जागेवर नेमणूकही झालेली होती. पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की अरुण गोयल यांनी राजीनामा दिला होता निवडणूक आयुक्त 9 मार्च 2024ला आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हा राजीनामा स्वीकारला पण होता. अशा प्रकारे या अरुण गोयल यांनी राजीनामा आणि त्यांचा कार्यकाळ जो होता तो 5 डिसेंबर 2027 पर्यंत होता. पण त्यांनी 9 मार्च 2024लाच आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता. हे लक्षात ठेवायचं. अरुण काय म्हटलं आपण, गोयल, हे लक्षात ठेवायचं. आता आपण काही महत्त्वाच्या प्रश्नांकडे येतोय. म्हणजे राजकीय घडामोडींचा शेवटचा टप्पा सुरू झाला. ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या जानेवारी ते मार्च 2024मध्ये, त्या सगळ्या घडामोडी आपण अभ्यासल्या. आता महत्त्वाचे आणखी छोटे छोटे प्रश्न आहेत का की जे परीक्षेमध्ये आपल्याला येऊ शकतील, त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. मग एक प्रश्न आणि थोडक्यात त्याचं स्पष्टीकरण हे उत्तर असेल. आणि हो, याच्या अगोदर जर थेरीचे जे मुद्दे आपण अभ्यासले त्याच्या इतकंच हे महत्त्वाचं आहे का? हो, त्याच्या इतकंच महत्त्वाचं आहे. लक्षात आलं सगळ्यांनी? मग आपण पुढे जाऊयात. पहिला प्रश्न पहा, वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली जादू टोण्याद्वारे उपचार करण्याच्या वाईट प्रथा प्रतिबंधित करण्यासाठी कोणत्या राज्यानं जादू टोना विरोधी विधेयकास मान्यता दिली आहे? जादू टोना विरोधी विधेयकास मान्यता देणारा राज्य कोणतं आहे? आसाम आहे. लक्षात आलं? वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली जादू टोण्याद्वारे उपचार करण्याच्या वाईट प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी कोणत्या राज्यानं जादू टोना विरोधी विधेयकाला मान्यता दिली आहे? आसाम राज्यानं दिलेली. हे लक्षात ठेवायचं. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न, केंद्राच्या प्रस्तावित एक देश एक निवडणूक धोरणाविरुद्ध कोणत्या राज्य विधानसभेचं 14 फेब्रुवारी 2024 रोजी ठराव संमत केला? आता एक देश एक निवडणूक याबद्दल मागच्या लेक्चरमध्ये आपण काही माहिती अभ्यासली आणि मग या लेक्चरमध्ये त्याच्यातील आणखी काही संबंधित मुद्दे तुम्हाला आढळतील. म्हणजे एखाद्या मुद्द्यावर जर काही पॉईंट राहिले तर ते पुढे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पुढे त्याच्यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे की जेणेकरून कंप्लीट नोट्स आपल्या तयार झाल्या पाहिजेत. मग या ठिकाणी आपल्याला दिसतं एक देश एक निवडणूक धोरणाविरुद्ध कोणत्या राज्य विधानसभेचं 14 फेब्रुवारी 2024 रोजी ठराव संमत केलेला आहे? तामिळनाडू विधानसभेनं ठराव संमत केलेला आहे. लक्षात आलं? महत्त्वाचं, एक देश एक निवडणूक याच्या विरोधामध्ये कोणत्या राज्य विधानसभेनं ठराव संमत केला आहे विचारलं जाऊ शकेल. तामिळनाडू विधानसभेनं ठराव संमत केला. हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न, कर्नाटकामधील आस्थापने, उद्योग, व्यवसाय व दुकानाच्या पाट्यांवर किती टक्के जागेमध्ये कन्नड भाषा या भाषेचा वापर अनिवार्य करणारं विधेयक 15 फेब्रुवारी 2024ला मंजूर झालं. म्हणजे तुम्ही एखादा उद्योग आहे, तुमचा एखादा व्यवसाय आहे, एखादं दुकान आहे, किंवा तुमची एखादी ऑफिसची आस्थापना आहे, कार्यालय आहे, तर मग त्या ठिकाणी तुम्ही जी पाटी लावलेली आहे तर त्या पाटीवर जेवढी जागा 100% जागेपैकी 60% जागेमध्ये तुम्हाला कन्नड भाषेचा वापर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं. 60%. पुढे जाऊयात. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या ADRच्या अहवालानुसार 2022-23 मध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक 720 कोटी रुपयांची देणगी प्राप्त झाली? 22-23 मध्ये भारतीय जनता पार्टी. हे आपण अभ्यासलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. पुन्हा माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाहा यांनी आपल्या पक्षाचं नाव काय ठेवलं आहे? उपेंद्र कुशवाहा, राष्ट्रीय लोकमंच. माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाहा यांनी आपल्या पक्षाचं नाव काय ठेवलेलं आहे? राष्ट्रीय लोकमंच हे ठेवलेलं आहे. पुढे, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद या चारही सभागृहांचे सदस्य राहिलेले पहिले पिता पुत्र कोण ठरलेले आहेत? सगळ्याचेच, लोकसभेचे पण, राज्यसभेचे पण, विधानसभेचे पण, विधान परिषदेचे पण. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण ह्या सगळ्याचे
सगळ्या सभागृहांचे, चारही सभागृहांचे सदस्य राहिलेले पहिले पिता पुत्र म्हणून या दोघांना ओळखलं जातं. आदरणीय शंकरराव चव्हाण आणि त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांना. पुढे जाऊयात. कोणत्या राज्यांमधील खाजगी क्षेत्रातील आरक्षण कायदा घटनाबाह्य ठरवण्यात आलेला आहे? पहा, कोणत्या राज्यामधील खाजगी क्षेत्रातील आरक्षण कायदा घटनाबाह्य ठरवलेला आहे? हरियाणा राज्यामधील खाजगी क्षेत्रामधील आरक्षण कायदा घटनाबाह्य ठरवलेला आहे. 2023च्या घडामोडींमध्ये याविषयी आपण चर्चा केली होती. आता 2024च्या घडामोडींमध्ये हळूहळू निकाल यायला लागलेले आहेत. मग या हरियाणा राज्यानं खाजगी क्षेत्रात जो आरक्षण कायदा केलेला आहे तो घटनाबाह्य ठरवलेला आहे. कोणी ठरवला? पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं हरियाणा राज्यातील उमेदवारांचा रोजगार कायदा नोव्हेंबर 2023 मध्ये रद्द केलेला आहे. लक्षात आलं? खाजगी क्षेत्रातील आरक्षण कायदा घटनाबाह्य ठरवण्यात आलेला आहे. कोणत्या राज्यातला? हरियाणा राज्यातला. ठीक आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्यामध्ये घडलेल्या घटनेनुसार विधानसभेनं मंजूर केलेली विधेयक हे राज्यपाल रोखू शकत नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं 20 नोव्हेंबर 2023 मध्ये दिलेला आहे? तामिळनाडू राज्यामध्ये. याच्याविषयी ही घटना आपण मागच्या काही लेक्चर्समध्ये केलेल्या आहेत. 2023चे जे लेक्चर्स आहेत याच्याविषयी सविस्तर आपण चर्चा केली होती. अजून एकदा करूयात. कोणत्या राज्यामध्ये? तामिळनाडू राज्यामध्ये घडलेल्या घटनांनुसार विधानसभेनं मंजूर केलेली विधेयकं हे राज्यपाल रोखू शकत नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं 20 नोव्हेंबर 2023 रोजी दिला. काय झालं होतं? याच्यामध्ये परिस्थिती काय झाली होती ते अभ्यासूयात आणि मग चर्चा करूयात. तामिळनाडू राज्य विधानसभेनं या ठिकाणी एक मुद्दा दिला, एक शब्द दिलाय, पुन्हा मंजूर केलेली. हे महत्त्वाचं आहे. ही घटना समजावून घेण्यासाठी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. पुन्हा मंजूर केलेली म्हणजे विधानसभेने एकदा राज्यपालांकडे पाठवली, राज्यपालांनी ती विधानसभेकडे पाठवली आणि विधानसभेनं पुन्हा मंजूर करून ती राज्यपालांकडे पाठवली. म्हणजे पुन्हा हा शब्द या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. तर ते लक्षात ठेवायचं विधानामध्ये. तामिळनाडू राज्य विधानसभेनं पुन्हा मंजूर केलेली 10 विधेयकं राज्यपाल RN रवी यांनी रोखून ठेवली होती. मग या विरोधात तामिळनाडू सरकारनं काय केलं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलं होतं आणि या अपिलावर DY चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील 3 सदस्य खंडपीठानं हा निकाल दिलेला आहे. लक्षात आलं? म्हणजे कोणत्या प्रकारची विधेयकं आता नाकारता येणार नाहीत. एकदा विधानसभेनं राज्यपालांकडे विधेयक पाठवलं, राज्यपालांनी ते विधेयक काही दुरुस्तीसाठी कोणत्या कारणानं विधानसभेला परत पाठवून दिलं आणि जर ते विधेयक विधानसभेनं पुन्हा पारित केलं आणि पुन्हा राज्यपालांकडे पाठवलं तर आता ते राज्यपालांना अमान्य नाही करता येणार. लक्षात आलं? तशा प्रकारे म्हणजे या ठिकाणी आता आपल्या प्रश्नाकडे येऊयात. कोणत्या राज्यामध्ये घडलेल्या घटनेनुसार विधानसभेनं मंजूर केलेलं विधेयक हे राज्यपाल रोखू शकत नाही? तर तामिळनाडू राज्यामध्ये कोणत्या प्रकारचं विधेयक पुन्हा विधानसभेनं पुन्हा पारित करून राज्यपालांकडे पाठवलेलं विधेयक आता राज्यपाल रोखू शकणार नाहीये असा निर्णय या ठिकाणी दिलेला दिसतोय सर्वोच्च न्यायालयानं 20 नोव्हेंबर 2023 मध्ये. घटना लक्षात आली? 3 खंडपीठांच्या 3 सदस्यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला. एखाद्या विधानात पण देतील बरं का. 3 सदस्यांच्या खंडपीठानं हा निकाल दिलाय, 5 सदस्यांच्या खंडपीठानं हा निकाल दिलाय. आणि एकदा का निकाल दिला, समजा आता 3 सदस्यांच्या खंडपीठानं निकाल दिलाय तर पुढच्या वेळेस ह्याच्यावरच निकाल द्यायचा असेल तर 3 पेक्षा जास्त सदस्य लागतात, 5 सदस्य लागतील, 3च्याच नाही देता येणार. हे आपण पॉलिटिकल सायन्समध्ये याची चर्चा केली आहे. पण या ठिकाणी हे लक्षात ठेवा, तशा प्रकारची ही घटना आहे तामिळनाडू राज्यामध्ये. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्यानं त्या राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी करणारा ठराव नोव्हेंबर 2023 मध्ये मंजूर केला? बिहार राज्य सातत्यानं मागताय आम्हाला विशेष राज्याचा दर्जा द्या, गरज आहे. तर अशा प्रकारे कोणी मंजूर केलाय की त्या राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी कोण करताय? बिहार राज्य करताय, हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न. कोणत्या संस्थेला माहिती अधिकार कायदा 2005च्या कक्षेतून वगळणारी अधिसूचना केंद्र सरकारनं नोव्हेंबर 2023 मध्ये जारी केलेली आहे?
कोणत्या संस्थेला, कुठून माहिती अधिकार कायदा 2005च्या कक्षेतून वगळणारी अधिसूचना, सर्ट इन या संस्थेला. आता प्रश्न कसा विचारतील पहा. प्रश्न विचारतील खालीलपैकी कोणत्या संस्थेला माहिती अधिकार कायदा 2005च्या कक्षेतून वगळण्यात आलेला आहे. प्रश्न कसा विचारतील लक्षात आलं. कोणत्या संस्थेला माहिती अधिकार कायदा 2005च्या कक्षेतून वगळण्यात आलेला आहे, सर्ट इन या संस्थेला. आता केंद्र सरकारने नोव्हेंबर 2023 मध्ये हे जारी केलं अशा प्रकारे की बाबा या संस्थेला तुम्हाला वगळावं लागेल. इथे तुम्ही काही अर्ज करायला काही माहिती मागवायला नाही चालणार, आम्ही वगळतोच यांना. आता तुम्हाला माहिती मागवली तरी हे देण्याचा यांच्यावरती बंधन नसणार आहे कुठलं माहितीच्या अधिकारांतर्गत. का असं केलंय? मग ही संस्था कशाशी संबंधित आहे? ही संस्था हॅकिंग आणि फिशिंग सारख्या सायबर सुरक्षा धोक्यांना हाताळण्यासाठी जबाबदार आहे. मग याच्याविषयी तुम्हाला जर माहिती देत बसलो तर हे हॅकिंगवाले आणि फिशिंगवालेच माहिती मागवतील. त्यापेक्षा काय करा की ह्याला या माहिती अधिकाराच्या कायद्यातूनच बाजूला ठेवा. तर ही सर्ट इन संस्था हॅकिंग आणि फिशिंग सारख्या सायबर सुरक्षा धोक्यांना हाताळण्यासाठी जबाबदार असणारी एक संस्था आहे आणि 2004 पासून ही संस्था कार्यरत आहे. लक्षात आलं. पहा, माहिती अधिकार कायदा 2005च्या कक्षेमधून खालीलपैकी कोणत्या संस्थेस वगळण्यात आलेलं आहे? सर्ट इन या संस्थेस वगळण्यात आलेलं आहे. कशाशी संबंधित? हॅकिंग आणि फिशिंग सारख्या सायबर सुरक्षा धोक्यांना हाताळण्यासाठी ही संस्था जबाबदार आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आला आहे तुम्हाला. आता काय करायचं? एखादा प्रश्न पूर्णपणे समजावून घ्यायचा असेल ना तर करायचं की इमेजिन करायचं. हा प्रश्न परीक्षेतच आलेला आहे, असं इमेजिन करून त्या प्रश्नाचं उत्तर पाहिलं ना पटकन लक्षात येतं. आणि आपण नुसतंच पाहत राहिलो त्याच्याकडे, सर सांगतायत आपण पाहतोय, तर ते लवकर लक्षात येत नाही, पुन्हा वाचावं लागतं. मग एक इमेजिन असं तुम्ही करायचं. एखादी गोष्ट घडण्याच्या कसं इमेजिन करतो त्याप्रमाणे इमेजिन करायचं की हा प्रश्न परीक्षेतच आलाय का. बरोबर उत्तर तुम्हाला तिथे आठवणार परीक्षेमध्ये. आपण पुढचा प्रश्न घेऊयात. केंद्रीय मंत्रिमंडळानं फास्टॅग स्पेशल कोडची मुदत केव्हापर्यंत वाढवण्यास मान्यता दिलेली आहे? फास्टॅग स्पेशल कोडची गरज का आहे याच्यावरती आपण राज्यघटनेच्या लेक्चरमध्ये सविस्तर चर्चा केली. उदाहरणार्थ आपण चर्चा करत फास्टॅग स्पेशल कोड. हे आपल्या देशामध्ये यशस्वी ठरलेली योजना आहे फास्टॅग स्पेशल कोड. आणि मग ही योजना यशस्वी ठरताना केंद्र सरकारवर जास्तीचा खर्चाचा भार पडत होता, कारण सर्व खर्च केंद्र सरकार करत आहे. आणि मग केंद्रानं हळूहळू हा खर्चाचा जसा जसा ताण वाढायला लागला तसा तसा ह्या योजनेला जो काही सपोर्ट होता तो बंद केलेला होता. पण अलीकडच्या कालावधीमध्ये काय झालं की केंद्रीय मंत्रिमंडळानं फास्टॅग स्पेशल कोडची मुदत केव्हापर्यंत 2026 पर्यंत वाढवण्यात मान्यता दिलेली आहे. तर ही मुदत याच्या अगोदर 2023 पर्यंत वाढवण्यात आली होती. आता आणखी 3 वर्षे या मुदतीमध्ये वाढ केलेली आहे 2026 पर्यंत. कारण पेंडिंग केसेस याच्यामुळे बाहेर निघतील. मग पेंडिंग केसेस काढण्यासाठी काय काय केलं जातं, कशा प्रकारे न्यायाधीश बोलवले जातात, ते कोणत्या पद्धतीने अधिकार त्यांना असतात, तर हे आपण सविस्तरपणे चर्चा केलेली होती आहे लेक्चर्स, राज्यघटनेच्या लेक्चर्समध्ये. पण इथे आपल्याला काय लक्षात ठेवायचं तर फास्टॅग स्पेशल कोडची मुदत केव्हापर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आली? 2026 पर्यंत. 2023 पर्यंत वाढवण्यात आली होती. आता आणखी 3 वर्षे या मुदतीमध्ये वाढ झाली आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढे जाऊयात. नोव्हेंबर 2023 मध्ये भारत सरकारनं मणिपूरमधील कोणत्या बंडखोर गटाबरोबर शांतता करारावर स्वाक्षरी केलेली आहे? हे पण महत्त्वाचं आहे बरं का. बंडखोर गट कोणत्या आहेत, कोणत्या गटांबरोबर कोणत्या गटाबरोबर शांतता करार केला आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 2-3 गट देतील. मग मागचे जे आपण गट सांगितले ते तुमचं एक जबाबदारी आहे, ते सगळे गट एका बाजूला काढून ठेवायचे. ज्यांच्याबरोबर करार केलाय, कोणकोणत्या दहशतवादी संघटनावरती बंदी घातली सरकारनं, ते सगळे एका बाजूला काढून ठेवायचं. म्हणजे परीक्षेमध्ये जरी प्रश्न आला तर तो पटकन ओळखायला येतो तुम्हाला. इथे पण कोणता आहे? UNLF युनायटेड नॅशनल लिबरेशन फंड, UNLF.
नोव्हेंबर 2023 मध्ये भारत सरकारनं कुठली आहे मणिपूरमधली आहे कोणत्या बंडखोर गटाबरोबर शांतता करारावर स्वाक्षरी केली युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट या गटाबरोबर स्वाक्षरी केलेली आहे शांतता करारावर स्वाक्षरी केलेली पुढचा प्रश्न पहा सर्वोच्च न्यायालयानं कायदेशीर कार्यवाहीमध्ये प्रादेशिक भाषेचा वापर सुलभ करण्यासाठी कोणतं कृत्रिम बुद्धिमत्तेवरती आधारित भाषांतर साधन सुरू केलंय सुवास SUVAS सुप्रीम कोर्ट विधिक अनुवाद सॉफ्टवेअर म्हणजे सुवास लक्षात आलं सर्वोच्च न्यायालयानं कायदेशीर कार्यवाहीमध्ये प्रादेशिक भाषेचा वापर कशासाठी सुवास हे सॉफ्टवेअर कशासाठी डेव्हलप केलं कायदेशीर कार्यवाही जी चालते सुप्रीम कोर्टाची त्याच्यामध्ये प्रादेशिक भाषेचा वापर सुलभ व्हावा यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भाषांतर साधन सुप्रीम कोर्टाने सुरू केलंय म्हणजे महत्त्वाचं आहे सुवास नाव आहे त्याचं SUVAS सुप्रीम कोर्ट विधिक अनुवाद सॉफ्टवेअर लक्षात आलं सुप्रीम कोर्ट विधिक अनुवाद सॉफ्टवेअर तर हे सुवास सॉफ्टवेअर हे भाषांतर साधन सुरू केलं लक्षात आलं पुढे जाऊया जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2023 नुसार लेफ्टनंट गव्हर्नर हे काश्मीर स्थलांतरित समुदायामध्ये किती व्यक्तींना विधानसभेवर नामनिर्देशित करू शकतात 2 व्यक्तींना आता या ठिकाणी जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2023 महत्त्वाचा मग याच्यावरचे सगळे प्रश्न तुम्हाला ओळीने दिसतील जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2023 आणण्यासाठी पूर्वीच्या कोणत्या कायद्यामध्ये बदल झाला जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2019 मध्ये बदल करून 2023 ची रचना करण्यात आलेली आहे पूर्वीच्या कोणत्या कायद्यामध्ये बदल झाला जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2023 म्हणतोय 2023 आणण्यासाठी पूर्वीच्या कोणत्या कायद्यामध्ये बदल झालाय का हो 2019 चा जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक जो होता तर तो जो कायदा केला होता त्याच्यामध्ये बदल झालाय 2023 केला ठीक आहे 2019 च्या तुलनेमध्ये 2023 मध्ये काय काय बदल झाले आहेत त्याचा आपल्याला विचार करायचा आहे पहिला जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2023 नुसार तिथले जे LG आहेत उपराज्यपाल आहेत हे काश्मीर स्थलांतरित समुदायामधील किती व्यक्तींना विधानसभेवर नामनिर्देशित करू शकतात 2 व्यक्तींना कुठल्या काश्मीर स्थलांतरित समुदायांमधील व्यक्तींना प्रत्येक घटना वेगळी लक्षामध्ये ठेवायची 2 व्यक्तींना कोठे काश्मीर स्थलांतरित समुदायामधील व्यक्तींना कोणत्या व्यक्तींना त्यानंतर पहा आणखी कोणत्या एका व्यक्तीला विधानसभेवर नामनिर्देशित करतील या जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2023 नुसार LG POK मधील आता कुठल्या पहा POK मधील विस्थापितांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या किती व्यक्तीला विधानसभेवर नामनिर्देशित करू शकतात या अगोदर आपण पाहिलं काश्मीर स्थलांतरित समुदायांमधील 2 व्यक्तींना स्थलांतरित काश्मीर स्थलांतरित समुदायातील 2 व्यक्तींना आणि POK मधील विस्थापितांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका व्यक्तीला लक्षात आलं 2 कुठल्या 1 कुठला स्थलांतरित म्हटलं की 2 विस्थापित POK मधील विस्थापितांचं प्रतिनिधित्व करणारा म्हटलं तर एका व्यक्तीला विधानसभेवर नामनिर्देशित करण्याचे अधिकार उपराज्यपालांना देण्यात आलेले आहेत जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2023 नुसार म्हणजे जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2023 नुसार 3 घटना आपल्याला कळाल्या पहिली घटना कळाली जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2023 आणण्यासाठी जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक जो होतं जे कायदा होता 2019चा त्याच्यामध्ये बदल करावा लागला 2023 आलाय मग आपण विचार केला 2023 हे जे पुनर्रचना विधेयक आलाय त्याच्यामध्ये काय बदल झाल्यात आपल्या लक्षात आलं की काश्मीर स्थलांतरित समुदायामधील 2 व्यक्तींना LG लेफ्टनंट गव्हर्नर तर हे 2 व्यक्तींना विधानसभेवर नामनिर्देशित करू शकतात तिसरी घटना आपल्याला कळाली की POK मधील विस्थापितांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या किती व्यक्तीला राज्यपाल विधानसभेवर नामनिर्देशित करू शकतील एका व्यक्तीला करू शकतील लक्षात आलं 2 कुठल्या 1 कुठली आता आणखी या पुनर्रचना विधेयकामधील तरतुदी आपल्याला अभ्यासाव्या लागतात जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2023 नुसार
जम्मू काश्मीर विधानसभेच्या एकूण जागांची संख्या किती वाढवण्यात आली? एकूण जागा किती वाढल्या? 107 वरून 114 वाढल्या, म्हणजे 7 बिंदूंची वाढ झाली, 7 जागांची वाढ झाली. लक्षात आलं? सुरुवातीला आपण एकूण जागा किती वाढल्या या पुनर्रचना विधेयकानुसार 2023च्या पुनर्रचना विधेयकामध्ये एकूण जागांची संख्या किती वाढली? 107 वरून 114 वाढली, 7 जागांची वाढ झाली. ठीक आहे. आता ह्या 114 जागांमध्ये अनुसूचित जाती सदस्यांसाठी किती जागा आहेत? या 114 जागांमध्ये अनुसूचित जातीच्या सदस्यांसाठी 7 जागा आहेत. 7. या 114 जागांमध्ये अनुसूचित जमातींच्या सदस्यांसाठी किती जागा आहेत? 9 जागा आहेत. लक्षात आलं? जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2023 नुसार जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या एकूण जागांची संख्येमध्ये किती वाढ झाली? 107 वरून 114 झाल्या, 7 जागांची वाढ झाली. 114 मध्ये किती जागा अनुसूचित जातींसाठी आहेत आणि किती जागा अनुसूचित जमातींसाठी आहेत? 114 मध्ये या ठिकाणी आपण विचार केला की 7 जागा अनुसूचित जातींसाठी आहेत आणि 9 जागा अनुसूचित जमातींसाठी आहेत. लक्षात आलं? याच्या अगोदर आपण पाहिलं की राज्यपाल किती सदस्य नेमू शकतात? 2 आणि 1 असं आपण पाहिलं. आता इथे आपण विचार केला जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या सदस्यांची संख्या किती वाढली? 107 वरून 114, 7 जागांची वाढ झाली. आता विचार केला 114 जागांपैकी किती जागा अनुसूचित जातींसाठी, किती जागा अनुसूचित जमातींसाठी? अनुसूचित जातींसाठी 7 आणि अनुसूचित जमातींसाठी 9 जागा 114 पैकी. लक्षात राहील? पुढे जाऊयात. पुन्हा एकदा जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2023 नुसार पीओके पाक व्याप्त काश्मीरमधील ताबा संपेपर्यंत विधानसभेच्या किती जागा रिक्त राहणार आहेत? म्हणजे आज ना उद्या पाक व्याप्त काश्मीर भारतामध्ये सामील होईल अशी अपेक्षा ठेवली आहे. आणि मग या विधेयकानुसार पाक व्याप्त काश्मीरमधील ताबा संपेपर्यंत विधानसभेच्या किती जागा रिक्त राहणार आहेत? 24 जागा. म्हणजे उद्या पीओके सामील झालं की ते 24 सदस्य इथं येऊन मिळतील. लक्षात आलं? आज ना उद्या ते मिळेल आणि याच सरकारच्या काळात मिळालं तर मिळेल असं आपण म्हणूयात. तशा प्रकारे 24 विधानसभेच्या जागा रिक्त राहणार आहेत. पुढे जाऊयात. पुन्हा एकदा जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2023 नुसार जम्मू काश्मीर विधानसभेचं प्रभावी संख्याबळ कितीपर्यंत वाढवण्यात आलं? प्रभावी संख्याबळ जम्मू काश्मीर विधानसभेचं प्रभावी संख्याबळ कितीपर्यंत वाढवण्यात आलेलं आहे? आता आपण किती म्हटलं होतं? एकूण जागा 114. आता आपण काय म्हणतो? 83 वरून 90 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. प्लस याच्यामध्ये तुमच्या या काश्मीरमधील ज्या जागा रिक्त ठेवल्या त्या 24 जागा मिळवल्या की होतात किती पहा? 4 आणि 9 114 झाले का? 114. तशा प्रकारे 114 कशात? 24 जागा काय ठेवल्यात आपण? रिक्त ठेवलेत. उद्या पाक व्याप्त काश्मीर आपल्याकडे येणार आणि मग त्या आल्या की त्या 24 जागा भरल्या जातील. तोपर्यंत त्या जागा किती असतील तर 90 जागा सध्या भरल्या जातील, 24 जागा रिक्त राहतील. मग जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2023 नुसार जम्मू काश्मीर विधानसभेचं प्रभावी संख्याबळ कितीपर्यंत वाढवण्यात आले? 83 वरून 9, 7च. पुन्हा एकदा 7च येणार. तिथे 107 वरून 14 आहे तर 83 वरून 90. लक्षात आलं? अशा गोष्टी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा. तर अशा प्रकारे जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2023 वर जर प्रश्न आले तर असे येतील. लक्षात आलं? एक छोटी रिव्हिजन करूयात आपण. महत्त्वाचं आहे म्हणून आपण रिव्हिजन करूयात छोटीशी. पहिलं आपण पाहिलं जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2023 आलं आणि 2019चा जो कायदा करण्यात आला होता त्याच्यामध्ये बदल करावा लागला. पहिली गोष्ट कळाली. दुसरी गोष्ट कळाली, आता राज्यपाल विधानसभेवर किती जणांना नियुक्त करू शकतात? विधानसभेवर आपण म्हटलं 3 जणांना नियुक्त करू शकतील. कोणत्या 3 जणांना? 2 जणांना. 2 जण कुठून येतील? काश्मीर स्थलांतरित समुदायांमधून येतील.
आणि एक जण कुठून येईल, POK मधील विस्थापितांचं प्रतिनिधित्व करणारा एक व्यक्ती असेल. असे 3 जण राज्यपाल नियुक्त करू शकतील. इथंपर्यंत आपल्याला कळालं. पुढे आपण प्रश्न पाहिला की विधानसभेच्या एकूण जागांच्या संख्येमध्ये किती वाढ झाली. 107 वरून 114 झाले. 7 जागांची वाढ झाली. 114 मध्ये अनुसूचित जातींसाठी 7 जागा आहेत, अनुसूचित जमातींसाठी 9 जागा राखीव असणार आहेत. त्यानंतर आपण पाहिलं जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2023 नुसार जम्मू काश्मीर विधानसभेचं प्रभावी संख्याबळ कितीपर्यंत वाढवण्यात आलं. 83 वरून 90 पर्यंत वाढवण्यात आलं. आता पुढचा प्रश्न आपण घेऊयात. 2023 मधील संसदेमधील घुसखोरी या संदर्भामध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. महत्वाचं आहे. 2023 मधील संसदेमधील घुसखोरी या संदर्भामध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. अनिश दयाल सिंग समिती यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. लक्षात आलं. पुढे जाऊया. डिसेंबर 2023 मध्ये संसदेनं 106वी घटना दुरुस्ती कायदा 2023 या तरतुदींचा विस्तार करण्यासाठी 2 विधेयकं कोणत्या उद्देशानं मंजूर केली होती. 2 विधेयकं मंजूर केली होती. तर ते कोणत्या उद्देशानं मंजूर केली होती आपल्याला विचारलं. तर या विधेयकामध्ये पुदुच्चेरी आणि जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण देण्याची तरतूद आहे. या उद्देशानं मंजूर केलेली होती. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. लक्षात आलं. तर हा उद्देश आपल्या लक्षामध्ये ठेवायचा आहे. पुढे जाऊयात. डिसेंबर 2023 मध्ये मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली. आता हे तुम्हाला माहित असेल. मोहन यादव असं त्यांचं नाव आहे. मोहन यादव. पुढे प्रश्न पहा. 2023च्या निवडणुकीनंतर राजस्थानचे 14वे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली. राजस्थानचे 14वे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी शपथ घेतलेली आहे. पुढचा प्रश्न. 2023च्या निवडणुकीनंतर छत्तीसगडचे 4थे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली. छत्तीसगडचे 4थे मुख्यमंत्री म्हणून विष्णुदेव साय भारतीय जनता पार्टी पक्षाचे आहेत. यांनी शपथ घेतलेली आहे छत्तीसगडचे 4थे मुख्यमंत्री म्हणून. लक्षात आलं. पुढे जाऊया. 2023च्या निवडणुकीनंतर तेलंगणाचे द्वितीय मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली. रेवंत रेड्डी यांनी शपथ घेतलेली आहे. तेलंगणाचे द्वितीय मुख्यमंत्री म्हणून. पुढे जाऊयात. डिसेंबर 2023 मध्ये मिझोरामचे 6वे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली. मिझोरामचे 6वे मुख्यमंत्री म्हणजे ज्या काही निवडणुका झाल्या तर त्या ठिकाणी त्या राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं. तर या ठिकाणी मिझोराममध्ये 6वे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली. लाल दुहोमा. कोणत्या पार्टीचे होते हे पण विचारतील. बाकीच्या पार्टीज आपल्याला माहिती आहेत. तेलंगणामध्ये काँग्रेस आहे हे आपण पाहिलं. छत्तीसगडमध्ये BJP. पण ह्या ठिकाणी पक्ष जर विचारला आणि त्यांना माहीत असतं आयोगाला की आपला कशाचा अभ्यास आहे, सहजपणे काय ओळखता येईल. इथे तुम्हाला विचार करावा लागेल की मिझोराममध्ये 6वे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली. त्यांचं नाव काय. लाल दुहोमा. कोणत्या पक्षाचे होते. झोरम पीपल्स मूवमेंट पार्टीचे होते. लक्षात आलं. पुढे जाऊ. अधिवक्ता दुरुस्ती विधेयक 2023 संसदेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे. या विधेयकाचा उद्देश कोणता. अधिवक्ता म्हणजे वकील, लॉयर. लॉयरला आपण अधिवक्ता असं म्हणतो. तर अधिवक्ता दुरुस्ती विधेयक 2023 संसदेमध्ये मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकाचा उद्देश कोणता आहे. कायदेशीर व्यवस्थेमधून दलाल काढून टाकणं हा उद्देश आहे याचा. लक्षात आलं. अधिवक्ता दुरुस्ती विधेयक 2023 कशाशी संबंधित आहे तर कायदेशीर व्यवस्थेमधून दलाल काढून टाकणं याच्याशी संबंधित आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा अधिवक्ता दुरुस्ती विधेयक 2023 संसदेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे. या विधेयकामुळे कोणत्या कायद्यांमध्ये सुधारणा केली जाणार आहे. हे जे लॉयर संबंधीचं विधेयक आहे आपण म्हटलं की दलाल काढून टाकायचे. मग त्या संबंधीच्या विधेयक कायद्यामध्ये सुधारणा कोणकोणत्या कायद्यामध्ये सुधारणा करावी लागेल
तर कायदेशीर व्यवसाय कायदा 1879 आणि अधिवक्ता कायदा 1961 या कायद्यांमध्ये सुधारणा करावी लागणार आहे. लक्षात आलं? पुढे जाऊया. डिसेंबर 2023 मध्ये संसदेमध्ये पोस्ट ऑफिस विधेयक 2023 मंजूर करण्यात आले. हे विधेयक पूर्वीच्या कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे? संसदेमध्ये पोस्ट ऑफिस विधेयक 2023 मंजूर झालं. या अगोदरचा कायदा कधीचा होता? भारतीय पोस्ट ऑफिस कायदा 1898 आतापर्यंत आपण वाचत आलेलं होतं. सरकार म्हणताय स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपण जगात एक बलशाली राष्ट्र महाशक्ती म्हणून उदयाला येतं, तर मग आपल्या स्वतःचे देशाचे काही कायदे असले पाहिजेत. पूर्वीच्या कायद्यांवर किती दिवस आपण अवलंबून राहायचं? अगदी मागच्या काही कालावधीपर्यंत संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्प मांडला जात होता. का 5 वाजता मांडला जात होता तुम्ही विचार केला का? 5 वाजता यासाठी मांडला जात होता अर्थसंकल्प की त्यावेळी इंग्लंडमधील पार्लमेंट सुरू व्हायचं. त्यांच्या वेळे आपल्या वेळेमध्ये फरक आहे. आपले 5 म्हणजे त्यांच्या सकाळी पार्लमेंट सुरू व्हायचं, म्हणून संध्याकाळी 5 वाजता मांडलं जायचं. मग हे सरकार आलं आणि यांनी सकाळी अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली. तर त्याचप्रमाणे हे पोस्ट ऑफिस विधेयक 2023 आणले आणि पूर्वीच्या कायद्याची जागा म्हणजे भारतीय पोस्ट ऑफिस कायदा 1898 या कायद्यामध्ये बदल केला जाणार आहे. पूर्वीच्या कोणत्या कायद्याची जागा घेईल? तर भारतीय पोस्ट ऑफिस कायदा 1898 ची जागा आता पोस्ट ऑफिस विधेयक 2023 हा कायदा घेणार आहे. लक्षात आलं? पुढे जाऊया. डिसेंबर 2023 मध्ये प्रेस आणि नियतकालिकांची नोंदणी विधेयक 2023 मंजूर झालंय. हे विधेयक पूर्वीच्या कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे? प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऍक्ट प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स कायदा 1867. डिसेंबर 2023 मध्ये प्रेस आणि नियतकालिकांची नोंदणी विधेयक 2023 मध्ये मंजूर झालंय आणि हे विधेयक पूर्वीच्या कोणत्या कायद्याची जागा घेईल? तर प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ऍक्ट 1867 ची जागा घेईल. पुढचा प्रश्न, भारत सरकारनं कोणत्या संघटनेला बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केलेला आहे? तर हे मुस्लिम लीग जम्मू काश्मीर मसरत आलम गट संघटना, या संघटनेला बेकायदेशीर संघटना म्हणून भारत सरकारनं घोषित केलेला आहे. मग हे लक्षात ठेवायचं. सिमीला पण घोषित केलं होतं, आपण मागं पाहिलं, त्याच्यावर बंदी घातली होती. कोणत्या कोणत्या संघटनावर बंदी झाली, कोणकोणत्या संघटनेला बेकायदेशीर ठरवलं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित नोंदणी करून ठेवावी लागणार आहेत. तशा प्रकारे भारत सरकारनं मुस्लिम लीग जम्मू काश्मीर मसरत आलम गट या संघटनेला बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आपला पुढचा प्रश्न पहा. कोणत्या संघराज्यातील प्रशासनानं डिसेंबर 2023 मध्ये शीखांच्या विवाह विधीला वैधानिक मान्यता देणाऱ्या आनंद विवाह कायद्याअंतर्गत नियम तयार केले आहेत? हे जम्मू काश्मीर संघराज्यातील प्रशासनानं हे केलेलं आहे. डिसेंबर 2023 मध्ये शीखांच्या विवाह विधीला वैधानिक मान्यता देणाऱ्या आनंद विवाह कायद्याअंतर्गत नियम तयार केलेले आहेत. पुढे जाऊयात. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून डिसेंबर 2023 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणाची नियुक्ती केली? कशाची पहा. नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी याचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून ह्या डिसेंबर 2023 मध्ये कोणाची नेमणूक झाली आहे? न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नेमणूक झाली. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष NALS आपण म्हटलं या ठिकाणी. नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीचे कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नियुक्ती केली न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची. हे न्यायमूर्ती संजीव खन्ना सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्येष्ठतेमध्ये विचार केला तर द्वितीय क्रमांकावरती आहेत. अशा प्रकारे हे संजीव खन्ना यांनी कोणाची जागा घेतली? तर निवृत्त झालेल्या न्यायमूर्ती SK कौल यांची जागा घेतलेली. अशा प्रकारे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? न्यायमूर्ती संजीव खन्ना कोणाच्या जागेवरती? SK कौल हे निवृत्त झाले त्यांच्या जागेवरती. लक्षात आलं? पुढे जाऊयात.
सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? सुप्रीम कोर्ट लीगल सर्व्हिसेस कमिटीच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? महत्त्वाचं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीच्या अध्यक्षपदी सुप्रीम कोर्ट लीगल सर्व्हिसेस कमिटीच्या अध्यक्षपदी कोणाची? BR गवई यांची नेमणूक करण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीच्या अध्यक्षपदी. लक्षात आलं? BR गवई. पुढे जाऊयात. केंद्र सरकारने आसाममधील कोणत्या बंडखोर गटाबाबत शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या? उल्फा, युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम. याच्या अगोदर मणिपूरची संघटना आपण अभ्यासली. आता उल्फा, आसाममधील संघटना. केंद्र सरकारने आसाममधील कोणत्या बंडखोर गटाबाबत शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्यात? युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम. लक्षात आलं? पुढे जाऊ. आता प्रजासत्ताक दिनाचे आपण काही प्रश्न पाहतोय. याच्या अगोदर प्रजासत्ताक दिनाबद्दल मी तुम्हाला माहिती दिली होती. ते सगळे प्रश्न पाठ करायचे. त्याचबरोबर हेही प्रश्न तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. थोडेसे वेगळे या ठिकाणी तुम्हाला मिळतील. आपण पाहूयात. प्रजासत्ताक दिन 2024च्या परेडची प्रमुख संकल्पना कोणती होती? प्रजासत्ताक दिन 2024च्या परेडची प्रमुख संकल्पना कोणती होती? विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी ही प्रमुख संकल्पना होती. लक्षात आलं? विचारलं प्रजासत्ताक दिन 2024च्या परेडची प्रमुख संकल्पना कोणती होती? तर विकसित भारत, भारत लोकशाहीची जननी. पुढे पाहूयात. प्रजासत्ताक दिन 2024चे प्रमुख पाहुणे म्हणून कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित होते? हे आपण अभ्यासलं होतं. इमॅन्युएल मॅक्रॉन, फ्रान्स. यांच्याविषयी सविस्तर माहिती आपण तिथे घेतलेली. भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून मान मिळालेले मॅक्रॉन हे 5वे फ्रेंच राष्ट्राध्यक्ष ठरलेले. ते अशा प्रकारची विधानामध्ये विचारतात. 5वे फ्रेंच राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. तशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या राज्य व संघराज्य प्रदेशांमध्ये आदिवासी समुदायांचा अनुसूचित जमाती यादीमध्ये समावेश करण्यासाठी संसदेनं फेब्रुवारी 2024 मध्ये 3 विधेयक मंजूर केलीत? कोणत्या राज्य व संघराज्य प्रदेशामध्ये पहा काय आहे? आदिवासी समुदायांचा कशामध्ये समावेश करायचा आहे? अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समावेश करण्यासाठी संसदेनं 2024 मध्ये 3 विधेयक मंजूर केलीत. कोणकोणत्या राज्यामध्ये आणि संघराज्य प्रदेशामध्ये? हे आपल्याला 3 ऑप्शनमध्ये देतील किंवा 5 नावं देतील आणि ह्यातली 3 निवडावी लागतील आपल्याला. तर जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश व ओडिशा या राज्य आणि संघराज्य प्रदेशांमधील आदिवासी समुदायाचा कशामध्ये समावेश करायचा आहे? अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये समावेश करण्यासाठी संसदेनं फेब्रुवारी 2024 मध्ये 3 विधेयक मंजूर केलीत. त्यात एक संघराज्य प्रदेश आहे जम्मू काश्मीर, बाकीची 2 राज्य आंध्र प्रदेश आणि ओडिशा. हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. जम्मू काश्मीरमधील कोणत्या आदिवासींचा अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये समावेश करण्यात येणार आहे? आता इथे आपण काय पाहिलं? या 3 एक संघराज्य प्रदेश, 2 राज्य आहेत. हे फेब्रुवारी 2024 मध्ये विधेयक मंजूर केली संसदेने. आता जम्मू काश्मीरमधल्या कोणत्या जमातींचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश होणार आहे? आंध्र प्रदेशातल्या कोणत्या आणि ओडिशातल्या कोणत्या जमातींचा अनुसूचित जमातीमध्ये प्रवेश होणार आहे? हे पण 3 प्रश्न वेगळे आपल्याला अभ्यासावे लागतील. सुरुवातीला महत्त्वाचा प्रश्न आपण अभ्यासला की ही 3 आहेत, 2 राज्य आणि 1 संघराज्य प्रदेश. तरी आदिवासी समुदायांचा अनुसूचित जमातींमध्ये हे जमातींच्या यादीमध्ये समावेश करणार आहेत. आता आपल्याला एक एक पाहायचं आहे. पहिलं जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरमधील कोणत्या आदिवासींचा अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये समावेश होणार आहे? पहारी वांशिक समूह, पडदारी जमात, कोळी आणि गड्डा ब्राह्मण यांचा समावेश अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये होणार आहे. जम्मू काश्मीरमधील कोणत्या आदिवासींचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये केला जाणार आहे? पहारी वांशिक समूह, पडदारी जमात, कोळी आणि गड्डा ब्राह्मण यांचा समावेश केला जाईल. पुढचा प्रश्न. आंध्र प्रदेशामधील कोणत्या आदिवासी समुदायांचा अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये समावेश करण्यात येणार आहे? आंध्र प्रदेशामधील आता कोणत्या जमाती अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये त्यांचा प्रवेश केला
त्यांचा समावेश केला जाणार आहे. बोंडो पोर्जा, खोंड पोर्जा, कोंडा स्वराज. आता लक्षात कसं ठेवा, बोंडो, खोंड, कोंडा आंध्र प्रदेश, हे पुढचं पोर्जा, पोर्जा, सावराज हे तुमच्या लक्षात येईल. तर आंध्र प्रदेशामधील कोणत्या आदिवासी समुदायांचा अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये समावेश होईल? तर बोंडो, खोंड, कोंडा किंवा बोंडो, कोंडा, खोंड असं काही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी पर्याय निवडता येणार आहे. त्याचप्रमाणे ओडिशा राज्यामधील कोणत्या आदिवासी समुदायांचा अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये समावेश केला जाईल? तर मुकादोरा कोंडा रेड्डी, मुका कोंडा, ओडिशा. लक्षात आलं? तशा प्रकारे आपण या ठिकाणी जो पहिला प्रश्न अभ्यासला त्याचं हे स्पष्टीकरण पण म्हणता येईल. त्याच्यावर येणारे 3 प्रश्न असाही आपल्याला उल्लेख करता येईल. हे एक संघराज्य प्रदेश, 2 राज्य, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, ओडिशा या प्रदेशांमध्ये आदिवासी समुदायांचा अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समावेश होईल. संसदेनं फेब्रुवारी 2024 मध्ये 3 विधेयकं यासाठी मंजूर केली, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, ओडिशासाठी. मग आपण सविस्तरपणे पाहिलं जम्मू काश्मीरमधील कोणत्या आदिवासी यांचा अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये समावेश होईल? पहारी, पडदारी, कोळी, गड्डा ब्राह्मण. आंध्र प्रदेशामध्ये आपण पाहिलं बोंडो पोर्जा, खोंड पोर्जा, कोंडा स्वराज. आणि ओडिशा राज्यामध्ये आपण पाहिलं मुकादोरा कोंडा रेड्डी. या आदिवासी समुदायांचा अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये समावेश करण्यात येणार आहे. म्हणजे आता इथे कसाही प्रश्न विचारला तो उत्तर आपल्याला देता येणार आहे. पुढे जाऊया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं भारतातील पंचायत राज संस्थांच्या आर्थिक गतिशीलतेवर प्रकाश टाकणारा अहवाल कोणत्या नावानं फेब्रुवारी 2024 मध्ये प्रसिद्ध केला? फायनान्सेस ऑफ पंचायती राज इन्स्टिट्यूशन. हा अहवाल आता डायरेक्ट 2 प्रकारे प्रश्न विचारतील. पहिला प्रकार आपण जो पाहिला तो होता. दुसऱ्या प्रकारे आपल्याला विचारतील फायनान्सेस ऑफ पंचायत राज इन्स्टिट्यूशन्स हा अहवाल कोणी जारी केलाय, कोणी प्रसिद्ध केलाय? फायनान्सेस ऑफ पंचायती राज इन्स्टिट्यूशन्स कोणी प्रसिद्ध केलाय? ग्रामीण मंत्रालयानं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं का आणखी कोणी आपल्याला या ठिकाणी ऑप्शन्स देते? तर हे RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं प्रकाशित केलं आहे. लक्षात आलं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं भारतातील पंचायत राज संस्थांच्या आर्थिक गतिशीलतेवर प्रकाश टाकणारा अहवाल फायनान्सेस ऑफ पंचायती राज इन्स्टिट्यूशन या नावानं फेब्रुवारी 2024 मध्ये प्रसिद्ध केलेला आहे. लक्षात आलं? पुढे जाऊ. लडाखला पूर्ण राज्याच्या दर्जाच्या मागणीसाठी कोणते सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करत आहेत? लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी कोणते सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करतायत? त्यांचं नाव आहे सोनम वांगचुक. सोनम वांगचुक. पुढे निवडणूक रोखे योजना. याच्या अगोदर मागच्या लेक्चरमध्ये आपण निवडणूक रोख्यांबद्दल सविस्तर चर्चा केली. त्याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न इथे आपण घेतलेत. मग ते निवडणूक रोखे योजना आणि एवढे प्रश्न आपण समजावून घेतले की आपली ती योजना पूर्ण होते. निवडणूक रोखे योजना या योजनेमध्ये राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत माहितीच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन केलं असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय? हे आपण पाहिलं होतं, कलम 19(1)(a). या कलमाचं उल्लंघन झाले असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आणि ती योजना अवैध ठरवली होती. हे आपण तिथं पाहिलं होतं. पुढे लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या कोणत्या कलमानुसार राजकीय पक्षांना मिळालेल्या 20,000 रुपयांपेक्षा अधिकच्या देणग्या उघड करणं बंधनकारक असतं? कलम 29(c) नुसार. पहा, लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या कोणत्या कलमानुसार राजकीय पक्षांना मिळालेल्या 20,000 रुपयांपेक्षा अधिकच्या देणग्या उघड करणं बंधनकारक असतं? कलम 29(c) नुसार. त्यानंतर निवडणूक रोखे स्वीकारण्यासाठी राजकीय पक्षाची कोणती पात्रता असावी लागते? हे पण आपल्याला इथं नवीन मिळत आहे. तर एखाद्या राजकीय पक्षानं लोकसभेची किंवा विधानसभेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत वैध मतांपैकी किमान 1% मतं मिळवलेली असणं आवश्यक असतं. त्याला देणगी स्वीकारता येते. त्याची पात्रता आहे. निवडणूक रोखे स्वीकारण्यासाठी राजकीय पक्षांची पात्रता
कोणती असते, तर ही पात्रता असते की त्या राजकीय पक्षानं लोकसभा विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर मागील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वैध मतांपैकी किमान 1% तरी त्यानं मतं मिळवलेली असणं आवश्यक असतं. लक्षात आलं? पुढे जाऊया. निवडणूक रोख्यांद्वारे सर्वाधिक देणगी मिळवणारे पक्ष क्रमानुसार लावा. हे आपण पाहिलं होतं. भारतीय जनता पक्ष, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस, भारत राष्ट्र समिती तेलंगणा, बिजू जनता दल. हे असा क्रम तुम्हाला लावता येतो. पहिले 3 लक्षात ठेवा. बीजेपी, ममता बॅनर्जींचा ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस, राहुल गांधींचा इंडियन नॅशनल काँग्रेस. तर हे सर्वाधिक देणगी मिळवणारे पक्ष आहेत. लक्षात आलं? सर्वाधिक निवडणूक रोखे खरेदी करणारी कंपनी कोणती आहे? आता हे पण लक्षात ठेवा. फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. सर्वाधिक निवडणूक रोखे खरेदी करणारी कंपनी कोणती कंपनी ठरली आहे? तर ही कंपनी ठरली फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. तर अशा प्रकारे हे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स जे आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासलं त्याचा हा पुढचा टप्पा एवढं एकदा कंप्लीट झालं की मग कसाही प्रश्न विचारला तर आता मात्र तुम्हाला सोडवता येणार आहे. पुढे जाऊयात. 21 फेब्रुवारी 2024 रोजी कोणत्या राज्यामध्ये नानू राणी चेन्नम्मा ही राष्ट्रीय मोहीम आयोजित करण्यात आली होती? कर्नाटक राज्यामध्ये. नानू राणी चेन्नम्मा ही राष्ट्रीय मोहीम कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आली होती? कर्नाटक राज्यामध्ये. मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा रद्द करण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारनं घेतला? मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा रद्द करण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतलाय? आसाम राज्य सरकारने घेतलाय. तर आसामच्या मंत्रिमंडळाने 1935चा मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लक्षात आलं? पुढे जाऊ. खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध उद्योगपतीची 8 मार्च 2024 रोजी राज्यसभेवर निवड झाली आहे? सुधा मूर्ती त्यांचं नाव आहे. कोणत्या प्रसिद्ध उद्योगपतीची 8 मार्च 2024 ला राज्यसभेवर निवड झाली? सुधा मूर्ती. सुधा मूर्ती या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या नवीन अध्यक्षपदावर कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या नवीन अध्यक्षपदावरती कोणाची नेमणूक? किशोर मकवाना यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. राज्यघटनेच्या कलम 338 अन्वये स्थापन करण्यात आलेला राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग घटनात्मक संस्था आहे, कॉन्स्टिट्यूशनल आहे. तर अशा प्रकारे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या नवीन अध्यक्षपदावर कोणाची नेमणूक केली गेली आहे? किशोर मकवाना यांची नेमणूक केली गेलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. मार्च 2024 मध्ये लोकशाहीवरील फी डेमो अहवाल प्रसिद्ध झालाय. हा अहवाल कोणत्या इन्स्टिट्यूटनं प्रकाशित केला आहे? व्हरायटीज ऑफ डेमोक्रेसी स्वीडन. मार्च 2024 मध्ये लोकशाहीवरील फी डेमो अहवाल, अहवालाचं नाव काय पहा, फी डेमो अहवाल प्रसिद्ध झालाय. हा अहवाल कोणी प्रकाशित केला? तर स्वीडनच्या व्हरायटीज ऑफ डेमोक्रेसी या संस्थेनं, इन्स्टिट्यूटनं प्रकाशित केलं. काय सांगितलं या अहवालामध्ये त्याचा विचार करूयात आपण. ठीक आहे, यांनी केलं. अहवालाचं नाव आहे डेमोक्रेसी विनिंग अँड लुझिंग ॲट द बॅलेट, हे नाव आहे. या अहवालानुसार भारत काय सांगितले पहा, भारत हा निर्वाचक निरंकुश सत्ता श्रेणीमध्ये येतो. म्हणजे भारतावरती टीका केलेली आहे. या अहवालानुसार भारत हा निर्वाचक निरंकुश सत्ता या श्रेणीमध्ये येतो. या अहवालानुसार आणखी काय सांगितले पहा, भारत हा तेजीनं किंवा वेगानं सर्वात वाईट निरंकुश सत्ता पैकी एक म्हणून उदयास येत आहे, असा उल्लेख केलेला आहे स्वीडनच्या या अहवालामध्ये. भारत जो महासत्तेकडे वाटचाल करतोय तर काही राष्ट्रांना हे कदाचित आवडणारही नाही. आणि स्वीडन याचा विचार केला तर आज आपण जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 5व्या स्थानी
स्थानावर GDP मध्ये 3ऱ्या स्थानावरती आपण जाणार आहोत. आणि मग या ठिकाणी भारतामध्ये अशा प्रकारे टीका कशी केली पहा. कोणत्या अहवालामध्ये व्ही डेमो आपल्याला म्हटलं जात आहे तेजीनं किंवा वेगानं सर्वात वाईट निरंकुश सत्तेकडे आपण चाललोय. म्हणजे याच्या अगोदर जे 60 वर्षे वेगवेगळ्या पक्षांनी राज्य केलं ते योग्य होतं. 10-15 वर्षामध्ये एखादा पक्ष उदयाला येतो आणि तो निरंकुश बनतो. तशा प्रकारे ही टीका केली जाते. पण आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं आहे की भारताबद्दल काय म्हणण्यात आलेलं आहे, कोणता निष्कर्ष मांडला आहे, हे आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावं लागतं. पुढे जाऊयात. एक राष्ट्र एक निवडणुकीबाबत लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी सुरू करण्यासाठी राष्ट्रपतींना नियुक्त तारीख निश्चित करण्याचा अधिकार देण्यासाठी राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये सुधारणा करावी अशी शिफारस करण्यात आली. वन नेशन वन इलेक्शन याच्याबद्दल मागच्या भागामध्ये आपण अभ्यास केला होता. त्याच्यामध्ये जे मुद्दे आपण अभ्यासले नव्हते ते इथं दिसतील तुम्हाला. लक्षात आलं म्हणजे परिपूर्णता येईल. मग आपण या ठिकाणी काय म्हणतोय पहा. एक राष्ट्र एक निवडणुकीबाबत लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी आपल्याला सुरू करायच्या आणि मग यासाठी राष्ट्रपतींना एक तारीख निश्चित करण्याचा अधिकार देण्यासाठी राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये सुधारणा करावी अशी शिफारस करण्यात आली. कलम 82A मध्ये सुधारणा करावी अशी शिफारस करण्यात आली. लक्षात आलं. पाठच करायचा आहे. पुढं एक राष्ट्र एक निवडणूक याबाबत शिफारस करताना रामनाथ कोविंद समितीनं नगरपालिका आणि पंचायत निवडणुकांचे सार्वत्रिक निवडणुकांसोबत समप्रमाण सुनिश्चित करण्यासाठी राज्यघटनेमध्ये कोणतं नवीन कलम समाविष्ट करून त्याद्वारे संसदेनं कायदा करण्याची शिफारस केली आहे. कलम 324A आपण अभ्यासलं होतं. कलम 324A. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं. पुन्हा एकदा आपण थोडीशी चर्चा करूयात. आपल्याला माहिती आहे वन नेशन वन इलेक्शन रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. त्यांनी आपल्या शिफारशी सादर केल्या आहेत. आणि मग रामनाथ कोविंद समिती काय म्हणते की नगरपालिका आणि पंचायत निवडणुका सार्वत्रिक निवडणुकांसोबत यांचं समप्रमाण निश्चित करण्यासाठी राज्यघटनेमध्ये एक नवीन कलम समाविष्ट करून त्याद्वारे संसदेनं कायदा करण्याची शिफारस आहे. ते नवीन कलम कोणतं तर कलम 324A आहे. लक्षात आलं. पुढे जाऊया. पुन्हा एक राष्ट्र एक निवडणूक याबाबत शिफारशींमध्ये सर्व स्तरांवर लागू होणारी एकच मतदार यादी आणि मतदारांचे फोटो ओळखपत्र तयार करण्यास सक्षम करण्यासाठी राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये सुधारणा करण्याची शिफारस समितीने केली. कलम 325 मध्ये सुधारणा करण्याची शिफारस समितीने केली. हे सगळे प्रश्न व्यवस्थित समजावून घेऊन पाठ असणं गरजेचं आहे. लक्षात आलं. काय करायचंय. सर्व स्तरांवर लागू होणारी एकच मतदार यादी आणि मतदारांचे फोटो ओळखपत्र तयार करण्यास सक्षम करण्यासाठी राज्यघटनेच्या कलम 325 मध्ये सुधारणा करण्याची शिफारस या कोविंद समितीने केलेली आहे. पुढे 30 मार्च 2024 रोजी वैकोम सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण झाली. वैकोम शहर सध्या कोणत्या राज्यामध्ये आहे. केरळ राज्यामध्ये आहे. वैकोम सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण झालीत 30 मार्च 2024ला. आपल्याला विचारतील वैकोम शहर कोणत्या राज्यामध्ये आहे. केरळ राज्यामध्ये आहे. त्यानंतर पहा इंटरनेटवर बंदी घालणाऱ्या देशांमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे. भारत. हे लक्षात राहील तुमच्या. त्याच्यानंतर आपला आजचा शेवटचा प्रश्न पहा. केंद्रीय गृह मंत्रालयाने 1 एप्रिल 2024 पासून कोणत्या 2 राज्यांच्या प्रदेशाच्या काही भागांमध्ये आफ्स्पा कायदा 6 महिन्यांसाठी लागू केला. हे महत्त्वाचं आहे. आफ्स्पा म्हणजे काय. आर्मड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्ट. आफ्स्पा हे सगळे कायदे जे आहेत त्याची सविस्तर चर्चा आपण राज्यघटनेमध्ये केलेली आहे. आणि राज्यघटना हा संपूर्ण विषय फक्त 29 रुपयाला ठेवलेला आहे. म्हणजे तुम्ही घेण्यासाठी मी म्हणत नाही आहे, पण राज्यघटनेची ही जी संपूर्ण माहिती तिथे कायदा काय आहे, कोणी केला, त्याच्यामागचं कारण कोणतं, हे सगळं आपण सविस्तरपणे अभ्यासलं. तर हे लक्षात ठेवायचं. केंद्रीय गृह मंत्रालयाने 1 एप्रिल 2024 पासून कोणत्या 2 राज्यांच्या प्रदेशाच्या काही भागांमध्ये
आफ्स्पा कायदा 6 महिन्यांसाठी लागू केला आहे नागालँड आणि अरुणाचल प्रदेश. हे महत्त्वाचं आहे. आणि आफ्स्पाचा लॉंग फॉर्म मी तुम्हाला सांगितलं, आर्मड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्ट 1958. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. तर अशा प्रकारे हे आपलं राजकीय घडामोडींचं पुढचं लेक्चर होतं. याच्यानंतर राजकीय घडामोडींचं कदाचित आणखी 1 किंवा 2 लेक्चर्स होतील, पण त्याच्यामधून राजकीय घडामोडी संपूर्ण तुमच्या संपलेल्या असतील. कोणताही प्रश्न आला तर तो तुम्हाला नक्की सोडवता येईल. तर अशा प्रकारे अगदी सखोलतेनं आपण अभ्यास करूयात की जेणेकरून आता येणारी जी परीक्षा आहेत 2025 मधल्या किंवा आता तुम्ही देणार आहात या 5 जानेवारीची, किंवा जर ती पुढे गेली तर मग 1 महिनाभर आणखी वेळ मिळेल. तर त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या घडामोडी तुम्हाला तिथे परीक्षेमधील प्रश्न जुळवता येतील आणि सोडवता येतील. तर या ठिकाणी आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये नवीन भागासह. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.